सोबत त्यांचे मालक आहेत, संपूर्ण टीम आहेत, आपण ड्रायव्हर आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज कशा पद्धतीचं नियोजन आज सिकंदरचं केलं होतं? सिकंदरचं नियोजन म्हणजे आपला ड्रायव्हर आणि कारभारी नाना लोंढे हेच सर्व म्हणजे करतात. त्यांनी केलं होतं. हां. कोणाबरोबर पळाला सिकंदर? माऊली आई उर्फ मोन्या. मोहिचा आहे माऊली मोन्या म्हणजे घरचीच गाडी आहे. घरचीच गाडी. पहिल्यांदाच गाडी पळाली काही? नाही नाही गाडी 2 वेळा पडली. आता बरडला बी पडली, तिथं पण फायनलचा मानकरी आहे ही जाताना गाडी. आज हिंद केसरी मैदानात बी टॉपच्या शेमीत लढत देऊन फायनल पात्र झाले. सिकंदर थोडंसं जरा कुणाला माहीत नव्हता ना की कुठला आहे काय, थोडीशी सांगा पडायवर. सिकंदर म्हणजे हे आपलं दिलीप शेठ म्हात्रे देसाईगाव बरं आणि संजय रतन पाटील सोनारपाडा बरं त्यांच्या नाव म्हणजे यांचा बैल आहे. बरं तो बैल इथं कारुंड्यात असतो आमच्यापाशी, आपला नाना लोंढे कारुंडे हां आणि सिद्धार्थ सलगरपाशी बरं. आपल्या नियोजनात असतो बैल पहिल्यापासून. काय सांगाल हे कधी नियोजन बनवलं होतं तुम्ही? हे आता तसं 15-20 दिवस झालं नियोजन झालेलं आहे आपल्या ह्या मैदानात. बरं. किती वेळ गटात पळाली गाडी? गाडी 7व्या गटात पडली ना 11व्या शेतीत पडली. काय सांगाल आता गटाचं स्पीड असेल किंवा सेमीचं स्पीड असेल, कशा पद्धतीचं पळलं लागलं? स्पीड गटाच्या स्पीडवरच गाडी राहणारी आम्हाला 100% गॅरंटी. पण टॉपचा शेमी लागला होता, पण तरी पण नाही काय पळालेली होती गाडी, त्यामुळे काय अडचण नव्हती, राहिली बी गाडी. शेठ काय सांगाल आता हिंद केसरीचं मैदान आहे आणि हिंद केसरीच्या मैदानामध्ये सिकंदरनं गुलाल मिळवून दिलाय. तुम्ही स्वतःच मैदानात आलाय, एक वेगळा आनंद असतोय. कुठेतरी आज सिकंदरनं तुम्हाला नाराज केलं नाही, काय सांगाल? सिकंदर मी घेतल्यापासून मला आजपर्यंत नाराज नाही केला. फक्त एकच वेळा गटाला हाकले तो. पण आजपर्यंत त्यांनी गट पास नाही केला असं कुठे झाला नाही. त्यांची इच्छा प्रत्येक मैदानातली आहे, मुलाला असं राहतोय. पण हिंद केसरी मैदानात राहायची इच्छा लय होती आणि आज हिंद केसरी मैदानात आणि 25 वर्षामध्ये पहिला गुलाल यांनीच मला पुशेगावला दिला. 25 वर्ष शोक करतो, हिंद केसरी गुलाल भेटला नव्हता तिथे. यांनीच पहिली वेळ मला तिथे गुलाल दिला. हिंद केसरीचा आणि आज परत माळशिरस हिंद केसरीचा गुलाल आहे. बरं. पुशेगाव हिंद केसरी झाला, माळशिरस हिंद केसरी झाला. तर कुठंतरी एक मोठ्या मैदानामध्ये एक कुठंतरी मोठा पराक्रम करणार म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, असं सिकंदरचं नाव घेतलं जाईल असं म्हणावं लागेल. तर कुठंतरी एक तुमची इच्छा होती आणि ती आज त्यानं पूर्ण करून दिली, काय सांगताय? होय, नक्कीच. आता आज त्याचा सांभाळ करतात आप्पा ड्रायव्हर तर आहेतच म्हणा, पण ते जे आता त्याच्याबरोबर आहेत ते महत्त्वाचा पार्ट येतो त्याचं सांभाळणं किंवा देखभाल असेल, काय सांगाल त्यांच्याविषयी? 25 वर्ष झाले आमचा संबंध आहे. आप्पाचा, नाना, कारभारी आणि त्यांची पूर्ण टीम. 25 वर्षापासून तेच सर्व त्यांच्याकडे सर्व बैल असतात, तेच नियोजन करतात. मुंबईला गेली तरी मला गरज पडली तर मी फोन करून त्यांना बोलवतो. आणि 26 जानेवारीला वगैरे मोठं मैदान असतात मुंबईमध्ये, ते वेळेला यांना सर्वांना मी तिकडे बोलवतो. आपण सिकंदर सोबत कोण पळा होता? सिकंदर सोबत हो मोहीमध्ये त्यांनी मोरची आपली जोडीदार आहे त्याशीच पोरं, त्यांनी बी ते वासरू आदतमध्ये आत्ता घेतलाय, चांगल्या घेतलेला वासरू. आता 4-5 मैदानं तो बी लगातार असा फायनलला आहे. आणि ही गाडी आता आमची 2 मैदानं कंटिन्यू फायनलमध्ये, दोन्ही मैदानात आहे बोला. माऊली म्हणून स्वतः मैदानात आलेत, काय सांगाल? एक म्हणजे निर्मळ व्यक्तिमत्व आपण म्हणूया की कसल्याही प्रकारचा लोभ नाही किंवा कुठं निर्मळ मनानं सगळ्या गोष्टी होते, त्यामुळे कुठंतरी ते गुलाल लागतोय, काय सांगाल? लोक म्हणजे आता 25 वर्ष त्यांना नाद आहे का नाही? 25 वर्षात अशी कुठलं वासरू घ्या, बैल घ्या, आम्हाला विचारूनच समजे म्हणजे हे करतात शेती. आणि कसला बैल घ्या की बाबा असला घेतलाय की बाबा तसला पायरा आहे असा कधीच विषय ना, बघत बी ना, डायरेक्ट घ्यायचं काम करतात फक्त. सिकंदरचा थोडंसं वैशिष्ट्य सांगा की त्याचा पळ थोडंसं सांगा कसं आहे काय? पण चांगला आदतपणापासून वासरू टॉपमध्येच पडतो, गाडीचं फिट वासरू आहे, पब्लिक आतून गाडी हो जशी गाडी लागेल असा बैल जास्त पडतो, जसा बैल लागेल त्या बैलाच्या स्पीडनं बैल पडतो. काय सांगाल त्याला? आज तुम्ही रोज जवळून बघताय, दावणीला वगैरे कसं आहे? हे आनंद आश्रयी आता कुठंतरी त्यांनी त्याच्या मागे घेतलेलं भरपूर कष्ट आहे. आणि हिंद केसरीचा गुलाल म्हणजे एवढं सोपं नाही, कितीतरी वर्षांनी पिढ्या जाते ते गुलाल मिळवण्यासाठी. ते आज मिळवून दिलं आणि त्यांनी त्याच्या मागे कष्ट घेतलेलं आहे ते आपल्याला स्पष्ट दिसून येतं मित्रांनो. आणि शेठ जे असतील, आप्पा ड्रायव्हर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, सगळ्यांचा साथ जुळून आला आहे, एकमेकाच्या विचारानं सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये त्याचं फळ त्या गुलालाच्या मार्फतमध्ये. शेठ शेवट काय सांगायला जाता जाता या संपूर्ण टीममध्ये? शेठ सुद्धा भाऊक झालेत, कारण की शेवटी या नंदीनं संघर्ष म्हणजे फायनलचा म्हणजे
जे हिंद केसरीचं मैदान आहे त्या फायनलचा गुलाल मिळवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि टॉपच्या हिंद केसरीच्या गाड्या सीमित असून मिळवलाय मेन मोठा तिला मोठा आमचा आनंद आहे. काय झालं होतं? गाडी गुतारली ना लागालागी झाली जरा दोन्ही कधी झालेली? वाजता. आत्ताच. आताच सेमीला. पळून आल्यावर पळून आल्यात पुढे गाडी गुतारली ना. बरं आता तब्येत वगैरे आहे ना व्यवस्थित? आहे बघू आता बघू, तेच. लागले जरा पायाला त्याला वस्त्राला बिहायला बी लागले. हम्म. बघू आता पळवायचा विचार अजून नाही काय तसं हम्म. बघू. ठीक आहे बघू मित्रांनो. शकताय म्हणजे तसं आपल्याला रोज मैदान करायचंय आता आज लागले म्हणजे एका मैदानात पळवून लगेच हे करायचं नाही उद्याचं बी मैदान परत आहेच की पुढं त्यामुळे बघू अजून नाही काय तसं विचार. तरी पण थोडासा चर्चेमध्ये हा. नव्हता भागामध्ये, परंतु त्याला चर्चेमध्ये आणलाय. तुम्ही काय सांगाल? बैल मग पहिल्यापासून टॉपला पळतो पण काय होतं पहिल्यासाठी ह्याच्यासाठी बऱ्याच जणांना आपण फोन केलं पण अंधारात असल्यामुळे काय जणांना वाटलं नाही. मग आज मी टॉपमध्ये आहे. टॉपची बैल मागायची म्हणलं की आता आपण ह्या बैलाला बैल मागली पुढची माणसं म्हणायची मग त्यो बैल दे आता आपण मोठ्या गाडी आणतो म्हणजे त्या पुढच्या बैलाच्या मालक आपल्याला होता येत नाही. मग हे आहे असला हक्काचा. आता 10 वेळा कोणी माहिला तरी आपण एका शब्द आम्ही बैल देणार बरोबर. आपल्या बैलाच्या तोडीतल्याच बैलाला. आता त्याचा पळ स्वतः बघितलं त्यामुळे आता फोन करायची गरज नाही. नाही. पोलिस म्हणले की त्याला पायऱ्यासाठी येणार आणि आप्पा आहे तुम्ही आहे संपूर्ण टीम आहे नियोजन हे नक्कीच लागत जाईल. तो नाव करतो इथून पुढेही करत राहील आणि तुमच्या कष्टाला फळ देत राहील ही तुम्हाला शुभेच्छा देतो. हो येतो मला गुलाल दिला आपण पहिला मी आलो. आता मला जास्त अजून आनंद आहे. शेठ आज स्वतः आला हिंद केसरीला गुलाल भेटला बाई आनंद. आम्ही आप्पा ड्रायव्हरचा आभार मानतो आणि कारभारीचं नाना लोंढे यांचा मी हिंदकेसरी शेट आल्यावर पहिला पहिला गुलाल शेट आला. हिंदकेसरीचा त्यांना म्हणजे एक मनामध्ये ठरवलं आज शेट आले आपल्याला जीवात रान करायचे आणि केलं जीवात रान. शेटच्या डोळ्यामध्ये अजून हे आनंद अश्रू आहेत. काय सांगाल शेट? आहे. लय आनंदाला बोलता येत नाही शेटला. आम्ही जास्त काही सांगत नाही मला शांत. गटा जर हार झाला तर शेट कधी म्हणणार नाही काय आपल्या हात असंच जाणार. हो शेठ असे व्यक्ती आहेत दुसरे बैल मालक सकाट जेव्हा मुंबईला मैदान असतं मोठं नाही 26 जानेवारीचं दुसरे बैल मालक सकाट शेटकडे जातात ते हा. त्यांच्या शेटकडे जातात पण दिलीप आमच्या शेट पैसे कंटिन्यू म्हणजे 2-3 दिवस असतात. आपल्या सातारा बागची समदेळ माळशिरस बागची ड्रायव्हर ही समजे त्यांच्या कार्याचं असंच त्या 26 जानेवारीला तिथं असतं बंगल्यावर. एकदा तुम्ही पण या आमच्या 26 जानेवारीला मुंबईला आला की 100% या देसाईला. नियोजन आपणच करतो 26 जानेवारीचा आणि सर्व इकडचं ड्रायव्हर वगैरे सर्व पोरं तिथेच येतात आपल्या घरी. लेटेस्ट समोर बघताय म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी काय कमवलंय तर तुम्ही या सगळ्या लोकांच्या तोंडून ऐकताय. या क्षेत्रात राहून त्यांनी काय कमवलं असेल तर ती माणुसकी कमवली आणि एवढी लोक त्यांना जुळलेत. एवढी लोक आज स्वतःहून मनापासून स्तुती करतात म्हणजे काहीतरी असल्याशिवाय करत नाहीत. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये लोक जपलेत त्याची परतफेड आपल्याला मिळते. आमचंच बैल आहे म्हणते. बरोबर आहे. कल्याण डोंबोलीचे माजी सभापती आहेत. होय ना. ठाण्याचे ठाणे पदाचा गर्व नाही त्यांना एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पण जे म्हणतो ना आपण की मातीशी जाळ जोडलेली आहे तर आहे. नाही, कधीच नाही. एक त्यांना ते भावूक झालेत कारण की आज हिंद केसरीचा गुलाल नाही कंटिन्यू असं सोबत मनच असं आहे त्याच्यामुळे मन साफ आहे त्यांचं एकदम. ठीक आहे चालेल खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी. थँक्यू.